नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय सचिन बेंडभर यांच्या लेखणीतनं साकारलेली रानपाखरांची शाळा ही कादंबरी आणि आज भाग 13वा. पूजात आणि माझ्यात सुरुवातीला 36चा आकडा होता. माझा रूम पार्टनर प्रकाश सातपुते, त्याला आम्ही पक्या म्हणायचो. पक्याला जाड भिंगाचा चष्मा होता. तो चष्मा गोल भिंगाचा असल्यामुळे चष्मा त्याला खूप विचित्र वाटायचा. आम्ही त्याची नेहमी मस्करी करायचो, त्याला चष्मा बदलायला सांगायचो. पण तोच चष्मा घालून कॉलेजला यायचा. त्यावेळी त्याचा तो चष्मा आमच्या चर्चेचा विषय असायचा. पण पक्याला थट्टा मस्करीचा कधी राग आला नाही. उलट तो आमच्या विनोदात हसून सामील व्हायचा. एकदा मी आणि पाक्या आमच्या वर्गातनं बाहेर आलो. मधली सुट्टी असल्यामुळे मुलं मुली इकडे तिकडे फिरत होती. आमच्या पुढून समोरनं 2 मुली येत होत्या. आम्ही जात असताना ए बॅटरी असं पक्याला म्हणताना मी एकीला बघितलं. मग ही गोष्ट आम्ही चहा घेत असताना आमच्या ग्रुपला सांगितली. आम्ही याविषयी खूप चर्चा केली. पक्याची आमच्या खेरीज कोणी थट्टा केल्याचं आम्हाला अजिबात आवडलं नाही. त्या मुलीला चांगला धडा शिकवायचा आम्ही ठरवलं. पक्याला चष्म्यावरनं बॅटरी म्हणून हिणवणं आम्हाला आवडलंच नाही. मला तर त्या मुलीचा खूप राग आला. तिला अद्दल घडवल्याशिवाय गप्प बसायचं नाही असं मी ठरवलं. बाकीची पोरं माझ्याबरोबर होतीच. नंतर आम्हाला तिचं नाव पूजा असल्याचं समजलं. पूजा फर्स्ट इयरच्या वर्गात होती. आम्ही 2 दिवस विचार केला. मग आमचा निर्णय पक्का झाल्यावर आम्ही सगळ्यांनी रेल्वे स्टेशनवर तिला थांबवून याचा जाब विचारला. तेव्हा तिने काहीही बोलण्यास आम्हाला नकार दिला. पण आम्ही अडून बसलो. तेव्हा आपण काहीही बोललो नाही असं तिने स्पष्ट केलं. तेव्हा मी पुढे तिला म्हणालो, मी बघितलं आहे तुला बॅटरी म्हणताना. मी सरळ सरळ आरोप केल्यामुळे ती जाग्यावर दचकली. तुला माफी मागितल्याशिवाय आम्ही जाऊ देणारच नाही अशा रागानं बोलला. नंतर मात्र ती खूप घाबरली. एक वार आजूबाजूला नजर फिरवली. आम्ही सगळ्यांनी तिला गराडा घातला होता. आता तिचे हातपाय थरथर कापायला लागले, ओठ थरथरायला लागले. माफी मागण्याशिवाय तिच्याकडे आता कुठलाही पर्याय शिल्लकच नव्हता. ती क्षणभर शांत झाली आणि म्हणाली, मला माफ करा, मी चुकले. तिच्या डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं. मग आम्ही तिथनं माघारी फिरलो. दुसऱ्या दिवशी आम्हाला समजलं की पूजाने तिच्या घरच्यांना कॉलेजमध्ये आणलं आहे. मी, पाशा, विजय आणि संत्या हॉटेलमध्ये चहा घेत होतो. तेवढ्या सुक्या पळत आला आणि म्हणला, मान्या तू कॉलेजला जाऊ नका, त्या पूजीने तुला मारायला पोरं आणल्यात. मी जागेवर हादरलो. तसा संत्याही बोलला, म्हणे आम्ही बघतो तिथं जाऊन काय भानगड आहे, तू येऊ नको नाही तर सगळा राडा होईल. नाही संत्या, काय व्हायचं ते उद्या, मी कॉलेजला येणार, मी ठामपणे बोललो. अरे काय डोकं बिका फिरलं का तुझं? कुत्र्यासारख्या मारतीन तुला ते, बोकेच्या बोकेत. सुक्या कळकळीनं सांगत होता. नाही काय व्हायचं ते उद्या, पण मी कॉलेजला येणार. बरं चल बाबा, जाऊ दे, हा नाही ऐकायचं, चल ते. पशाही बोलला. मग आम्ही सगळे कॉलेजमध्ये आलो. वर्गात टेकतो ना टेकतो तो शिपाई आला आणि म्हणाला, ए शिंदे, तुला प्राचार्यांनी बोलवले. प्राचार्यांनी? बापरे, माझ्या आता गोट्याच कपाळात गेल्या. पशा, आता काय करायचं रे? आम्ही सांगत होतो ना येऊ नको. पण आता काय? तू ये जाऊन, आम्ही आहे ना तुझ्याबरोबर. मी दबकत प्राचार्यांच्या केबिनमध्ये गेलो. प्राचार्य खुर्चीवर बसले होते. पूजा आणि तिचे 4 भाऊ त्यांच्यासमोर उभे होते. मी आत येऊ का असं विचारलं. त्याची सगळ्यांची नजर माझ्यावर गेली. अरे पूजा, हाच आहे का तो? तिच्या भावाने तिला विचारलं. हो दादा, हाच, याचं नाव मनोज. सर, हाच तो मुलगा, याने आणि याच्या मित्रांनी आमच्या पूजाला अडवलं. मी प्राचार्यांच्या समोर खाली मान घालून उभा राहिलो. त्यावेळी प्राचार्यांनी मला त्यांच्यापुढे झाडलं. मी गप्प उभा होतो. बाहेर आल्यावर त्या चौघांनी मला एकट्यालाच गाठलं. त्यातला एक जण म्हणला, तुला काय वाटलं प्राचार्यांनी तुला असं सोडलं म्हणजे आमच्याकडनं सुटशील का? म्हणजे बाई, आधी याच्याकडनं वधवून घे की पूजा माझी बहीण आहे. अहो असं काय करताय? मी कुठे म्हटलं पूजा तुमची बहीण नाही आहे, ती तुमचीच बहीण आहे. लय शहाणा बनू नका. मी तुझ्यासारख्या पोरांना चांगला ओळखतो. आमच्या पुढं फालतू जोक नाही मारायचे, नाही तर जाग्यावर भरत करून टाकल तुझं. पूजा माझी बहिणी, सांग लगे तुला सोडतो. नाही म्हणणार काय? त्यांनी दचकूनच विचारलं. आणि तिला बहीण म्हणायला मला काय पिसळलेलं कुत्रं चावलं आहे का?
अरे तू नाही बोलला तर तुझा बाप बोलल. मग जा माझ्या बापाकडे, इथे कशाला थांबलाय. ए शेमने, लय शानपत्ती करायची नाही तर गोळीच घालल बघ. त्यांनी सरळ सरळ धमकी दिली. अरे पूजासारख्या पोरीसाठी छातीवर गोळ्या झेलीन, तुम्हाला काय वाटलं. मीही उत्तरलो, होय थांब तुला जित्ता ठेवत नाही आता, असं म्हणत ते सगळे माझ्या अंगावर धावले. जे मला अपेक्षित होतं तेच घडत होतं. मी सरळ धावत प्राचार्यांच्या केबिनमध्ये गेलो. सर ते मला मारायला आलेत, मला जीवे मारायची धमकी देत आहेत सर ते. मी थरथर कापत बोललो. प्राचार्यांना त्या चौघांचा खूप राग आला. त्या चौघांचा त्यांनी पाण उतारा केला. त्यांना खूप रागवले आणि नंतर हे प्रकरण मिटवून टाकलं. बरं, सगळं प्रकरण मिटलेलं होतं तरी या पोरांनी मूर्खपणा करावा. ह्या गोष्टीवर प्राचार्यांचा विश्वास बसला नाही. पण ते धावत येऊन मला मारायला धावलेत हे बघितलं तेव्हा सरांची तळपायाची आग मस्तकात गेली. सर म्हणाले, हे बघा, हे असं करायचं असेल तर पूजाला रस्टिकेट करी ना मी. सरांनी त्यांना धमकावलं आणि ते ऐकून त्या चौघांचे हातपाय गळाले. सर आम्हाला माफ करा, आम्ही चुकलो असं म्हणत चौघेजण गयावया करायला लागले. पूजा आली तेव्हा हे दृश्य बघून तिच्या कपाळावर आठ्या आल्या. तेव्हा सगळं कॉलेज जमा झालं होतं. सगळ्यांच्या पुढे मी हिरो ठरलो होतो. पलटलेली बाजू बघून पाश्या, संत्या, सुक्या यांना विश्वास बसेना. त्यावेळी मी दिलेली धोबी पाछाड अजूनही सगळ्यांच्या स्मरणात आहे, अगदी पूजाच्या सुद्धा. आणि त्या प्रसंगानंतर डायरेक्ट आज आम्ही आमने सामने आलेलो आहोत. सेकंड इयरच्या वर्षात मी अभ्यास सोडून इतर कुठेही लक्ष दिलेलं नव्हतं. त्या दिवशी घडलेल्या प्रसंगापासून आम्ही फर्स्ट इयरच्या वर्गात ढुंकूनही बघितलंच नाही. आणि आज इतक्या दिवसांनंतर पूजा समोर आली. मी खाली मान घातली, वर बघायची हिंमतच होईना. हिला पण इथंच यायचं होतं का. देवा वाचव रे आता. मी देवाचा धावा करायला लागलो. माझी अवस्था बघून मंद्याने विचारलं, मन्या काय झालं, काय डोकं दुखतंय का. नाही रे, डोके दुखी आली आहे. काय. त्याने आश्चर्याने विचारलं. तुला नाही कळणार, मी सांगतो. आणि नंतर मी त्याला समजावलं. परिपाठ सुरू झाला. आजचा संपूर्ण परिपाठ कुलपती आणि तज्ज्ञ मार्गदर्शनांनी घेतला. परिपाठ झाल्यावर त्यांनी आपली ओळख करून दिली. सुरुवातीला पूजाचा तास सुरू झाला. पूजाचं लेक्चर खूप छान झालं. शिक्षण सेवक असताना सर्व शिक्षकांना तिने दिलेली पुनर्रचित अभ्यासक्रमाची माहिती प्रशंसनीय होती. लेक्चर चालू असताना तिचं 2-3दा माझ्याकडे लक्ष गेलं, पण तिच्या चेहऱ्यावर तसा कुठलाही भाव दिसत नव्हता. मला वाटलं कदाचित तिने ओळखलेलं नसावं. ओळखेलही कशी. त्या घटनेला आता 4 वर्ष झाली होती. कदाचित विसरलीसुद्धा असावी. नाही तर तिच्या चेहऱ्यावर नक्कीच काहीतरी हावभाव व्यक्त झाले असते. तिचं लेक्चर संपून आता बराच वेळ झाला होता. मी तिच्याबद्दलच विचार करत होतो. दुसरं लेक्चर संपलं. ट्री ब्रेक झाला. एक जण ट्रेमध्ये पोह्यांची डिश घेऊन आला. त्याच्या मागे दुसरा चहाचा ट्रे घेऊन आला. आम्ही नाश्ता करायला लागलो. मंद्या म्हणला, मागाशी काय झालं होतं रे. त्याच्या अचानक प्रश्नानं मी गोंधळलो. मला वाटलं तो विसरला असेल, त्याच्या काही लक्षात नसेल. त्यामुळे तो असा कुठला प्रश्न धाडकन विचारेल असं मला वाटलंही नव्हतं. त्यामुळे त्याला काय सांगावं मला काही लक्षात येईना. तेवढ्याच मध्येच आवाज आला, एक्सक्यूज मी. आवाज लेडीजचा होता. आम्ही त्या मंजुळा आवाजाच्या दिशेनं बघितलं तर समोर पूजा. येस. तू मनोज का. हो. अरे मला ओळखलं नाही. मी पूजा. आपण दोघे एकाच कॉलेजला होतो. हो ओळखलं की. मला तर स्वप्नातही वाटलं नव्हतं की तू परत कधी भेटशील. तू कधी जॉईन झालीस. झालं 1 वर्ष. आणि तू. मला 2 वर्ष झाली. अच्छा, कुठली शाळा. भोपळेवाडी. मी इथेच तक्रारवाडीच्या शाळेवर आहे. 1 वर्ष झालं तरी आपण याच तालुक्यात आहोत हे आपल्याला कळलं नाही. कसं कळणार, अजून आपलं कधी ट्रेनिंगच झालं नाही ना. ती म्हणाली, अगं तू उभी का बस की. नशीब लवकर लक्षात आलं तुझ्या, नाही तर बऱ्याच गोष्टी तुला उशिरात समजतात. बरोबर. सध्या राहतेस कुठे. मी कर्जतमध्ये. कर्जतमध्ये कुठे. नाना मास्तर नगर. बरोबर. चहा घे, नाही तर परत म्हणशील चहा विचारला नाही म्हणून. इथला फुकटचा चहा नको पाजू. अगं हो, मी पैसे देईन त्यांना या चहाचे. मी विनोदानं म्हटलं. तिने हसत हसत चहाचा कप घेतला. ब्रेकनंतर जाधव सरांचं लेक्चर सुरू झालं. म्हणे तुझ्या कॉलेजची गर्दी. मंद्या बोलला. हा, मगाशी तू हेच सांगणार होता ना. नाही रे, दुसरं. गप साले, उडत्या पाखराची पंख मोजणारा माणूस आहे मी. माझ्याशी खोटं नको बोलू. अरे खरंच यार. म्हणे तुझी कॉलेजची आयटम आहे का.
संध्याने मध्येच तोंड घातलं. अरे बाबांनो, माझी मैत्रीण पण नाही ती. कॉलेजला तिची आणि माझी. आईला तुला पकवायला कोण भेटलं नाही का साले? खरं काय ते सांग आम्हाला. आम्ही काय तुझे दुश्मन नाही भाऊ. अरे खरंच काही नाही, तुम्हाला कसं सांगू आता. अरे शहाण्या बघ, तू अजून तुझ्याकडंच बघती ती. आम्ही काय बोळ्याने दूध पित नाही. बरं ठीक आहे, तुम्हाला नंतर सगळी स्टोरी सांगतो. मग तर झालं. आता कसा जागेवाला, सीधी उंगली से घी नाही निकालता. मंद्या हिंदी पिक्चरचा डायलॉग मारत म्हणाल. मग त्या दोघांची तोंड गप्प झाली. दुपारी 1 वाजता सुट्टी झाली. आम्ही तिघं बाहेर निघालो. तेवढ्यात पूजा आडवी आली. मनोज, अरे मी डबा आणलाय, चल आपण जेवण करू. नाही नको, मी जेवतो बाहेर. अरे डबा असताना कशाला बाहेर जेवतोयस? अगं पूजा, माझे हे 2 मित्रही आहेत. तू घे जेवण करून, आम्ही जेवतो बाहेर. बरं ठीक आहे, असं म्हणून ती मागे निघून गेली. बाहेर आल्यावर जीवने, जित्या, पम्या आणि आम्या भेटले. आम्ही सगळे हॉटेलमध्ये गेलो. तिथे थोडा नाश्ता केला. निवांत हायस्कूलच्या आवारातल्या एका झाडाखाली गप्पा मारत बसलो. उकाड्यामुळे आम्ही हैराण झालो होतो. उष्णतेनं अंगाची पार लाही लाही झाली होती. अशातच वाऱ्याची एक हलकीशी झुळूक आली आणि मनाला आनंदून गेली. त्या गारव्यानं खूप बरं वाटलं. असं वाटलं की तिथे चटई टाकावी, लवंडावं. बराच वेळ गप्पा मारल्या. 1 तास कधी संपला कळला नाही. बेल झाल्यावर आम्ही सगळे आपापल्या वर्गात जाऊन बसलो. माझं लक्ष सहजच पूजाकडे गेलं. ती माझ्याकडेच बघत होती. नजरानजर होताच ती गालात हसली. मग मीच दुसरीकडे बघत काही बघितलं नसल्यासारखं केलं. संध्या, मांजराला वाटतं आपण डोळे झाकून दूध पिलो म्हणजे कोणाला दिसणार नाही, पण त्याला जग बघत असतो बरं का. मंदेनं आपली कॅसेट पुन्हा सुरू केली आणि मला डिवचत खोडसळपणे म्हणाला, ए बघ मंद्या, बघतोय तू पण. ए मंद्या बघ की, बघ मांजर बघ. ए आता शांत बसायचं काय घेशील? अरे आँखों ने रात क्या जादू दिया, क्या जादू किया, क्या जादू किया रे. मंदेने गाणं म्हणायला सुरुवात केली. तो आता शांत बसणार नाही हे ओळखलं आणि मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. सगळं लक्ष पुढे लेक्चरकडे केंद्रित केलं. त्यावेळी मंद्यानी आणि संध्यानी मला खूप त्रास दिला. कधी लेक्चर संपतंय आणि सुट्टी होतीये असं मला झालं. 4च्या पुढे कविता गायन आणि मनोरंजनात्मक खेळ घेतले, त्यामुळे चांगलं फ्रेश वाटलं. मनातली मरगळ निघून मन अगदी प्रसन्न झालं. 5 वाजता ट्रेनिंग सुटलं तेव्हा विजा चमकून पावसाला सुरुवात झाली. माझी वाट तर आता खूप बिकट वाटायला लागली. या पावसात भोपळेवाडीला कसं जायचं हा मोठा प्रश्न होता. मी आडोशाला उभा होतो. तेवढ्यात पूजा आमच्या पुढे येऊन थांबली आणि मला म्हणाली, मनोज येतोस का? माझ्याकडे छत्री आहे. तसा बाकीच्यांना जोर आला. अरे जा की मनोज, मॅडमकडे छत्री आहे. तुला लांब जायचं आहे, तुझी गाडी जाईल. आमचं काय, आम्ही जवळ राहतो. मी संकोचलो, तिला नको म्हणालो. माझ्या नाही म्हणण्याला एक कारण होतं. ते म्हणजे आम्ही दोघं एका छत्रीत गेलो म्हणून ह्या बदमाश कंपनीनं मला अक्षरशः दिवसभर पिडलं असतं. पूजा हसली. नाही म्हटल्याचं तसं तिला काही वाईट वाटलं नाही. तिलाही मी किंचितसा हसून प्रतिसाद दिला आणि थोडासा सुटकेचा निश्वास टाकला. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा परिस्थितीतून मी सुखरूप निसटल्याचं समाधान माझ्या मनाला झालं. ती दूरवर गेल्यावर मंद्याने माझ्या टकलीत चापट मारली आणि म्हणला, मन्या कसला भारी चान्स घालवला रे. कसला? अरे लेकाच्या दोघं बी एका छत्रीत गेले असते ना. त्यात आज पहिला पाऊस. काय मस्त सीन होता राव. काय चाललंय तुझं मंद्या? मी वैतागलो होतो. नाहीतरी आज दिवसभर त्यांनी मला खूप वैताग दिला होता. मी पार हैराण झालो होतो. त्यामुळे क्षणभर का होईना तो शांत बसला. पण आता संध्याला उकळी फुटली. पहले प्यार की पहली है बरसात, तो गाणंच म्हणायला लागला. संध्या, अरे थोडं प्रसंगाचं गांभीर्य घ्या. मी त्याला विनवणी करायला लागलो तसं त्याने तोंडावर बोट ठेवलं. आम्ही बराच वेळ तिथे थांबलो, पण पाऊस काय थांबायची चिन्ह दिसनात. मग संध्याच म्हणाला की मान्या, तू इथंच थांब माझ्या रूमवर. एवढ्या पावसात जाऊ नकोस. 10 दिवस आपण सगळे एकत्र राहू, धमाल करू. शिवाय इथे राहिल्यानं तुमचे तिकिटाचे पैसेसुद्धा वाचतील. मला त्यांचं म्हणणं पटलं. पैशाची बचत होईल. शिवाय सगळे एकत्र राहू. आता घरी जायची काळजी मिटली. मी तयार असल्याचं बघून सगळ्यांना खूप आनंद झाला. पण मान्या, तू आम्हाला तुझी लव्ह स्टोरी सांगणारे विसरू नको बरं का. लव्ह स्टोरी नाही रे मूर्खा, फक्त स्टोरी. बघ काय असेल ते सांग, मग तर झालं. फक्त मीठ मसाला लावून नवी स्टोरी बनवू नको म्हणजे झालं. असली फालतू सवय नाही मला. बरं चला, आता पाऊस थांबलाय, लवकर रूमवर जाऊ. मग आम्ही पाणी साठलेल्या डबक्याच्या कडेकडेनं स्वतःला सावरत निघालो. त्या दिवशी आम्ही सगळे शिक्षण सेवक संध्याच्या रूमवर आलो.
सगळेजण 10 दिवस तिथे राहण्याच्या बेतानंच आलो होतो. गेल्या गेल्या संध्याने रूममध्ये झाडू मारला, बसायला चटई अंथरली. आम्ही सगळे चटईवर बसलो. पाऊस आता बऱ्यापैकी थांबला होता. पहिल्या पावसाचा मृदगंध हवेत दरवळत होता. अरे संध्या, भाड्या काहीतरी पाच, तुझ्या वाट्याचं पुण्य खात्यात हे टाक, नाहीतर नरकात जाशील भोसडीच्या. जित्याने सिगरेटचा कश ओढत शिवी आणली. तसं जित्याला शिवीशिवाय भाषाच जमत नव्हती. प्रत्येक वाक्यात त्याची शिवी ठरलेली. आईला चहा सांगायला माझ्या काय बापाचं बारसं नाही, तू पाजला तर काय आवाळ वाचणार आहे का? संध्याने त्याला जशाच तसं उत्तर दिलं. माय घाले, उदय लागली ना आता बँकेतल्या पैशाला, काढ की बाहेर. अरे पैशाला उदय लागायला आम्ही काय आमदार खासदार नाही. हे बघा, आपण सगळे शिक्षण सेवक आहोत, त्यामुळे कोणा एकाला बकरा बनवू नका, त्याला कापू नका. काय खर्च होईल तो आपण कॉन्ट्रीब्युशन करून देऊ, चालेल का? चालेल की, चांगली आयडिया. जीवन्यानं सहमती दर्शवली. बाकीच्यांना समजून सांगितल्यावर ते सुद्धा तयार झाले. त्या दिवशी जेवण झाल्यावर आम्ही अंथरुणात पडलो तेव्हा मंद्या जवळ येत म्हणला, मन्या तुझी लव्ह स्टोरी सांगणार होता ना? तो अचानक बोलल्यानं मी थोडा गडबडलो. मला वाटलं तो सगळं विसरेल, पण मंद्याच्या सगळं लक्षात होतं. छुपा रुस्तम आहे. मी त्याच्याकडे रोखून बघितलं. तसा तो हसून म्हणला, बरं बाबा, निस्ती स्टोरी. झालं का? तुझ्या मनासारखं झालं ना? आता सांग. मग मी स्टोरी सांगायला सुरुवात केली तसं मोहळाच्या माशांनी सगळी गोळा झाली. कान टावकारून ऐकायला लागली. सगळी स्टोरी सांगून झाल्यावर संध्या म्हणला, आईला ती आयटम नाही, ॲटम बॉम्ब आहे, ॲटम बॉम्ब. असा ॲटम बॉम्ब जो कधी फुटेल सांगता येणार नाही. अरे नरसाळ्या, या गोष्टीला 4 वर्षे होऊन गेली. ते कॉलेजचे दिवस होते. आता ती पूर्ण बदलली आहे. मला खात्री आहे ती मान्याच्या प्रेमात पडली. कोणीतरी त्याच्या प्रेमाचा सिद्धांतच मांडला. पण ते ऐकलं आणि मी 440चा झटका बसल्यासारखा टाणकन उडालो. मंद्या असं काहीतरी बोलेल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण मंद्याच्या ह्या सिद्धांतानं सगळ्यांना उकळ्या फुटल्या. काय म्हणला मंद्या? अरे मग काय तर, उगा जेवणाच्या सुट्टीत त्याला विचारायला आलती काय? अरे पण त्याच्यावरनं हे कसं सिद्ध होतं का तिच्या मनात काहीतरी आहे? तू पण लय बहाली शेड आहे. चहा पिताना काय म्हणली माहीत नाही का? काय म्हणली? हेच म्हणली, हितला फुकटाचा चहा पाजू नको. अर्थ नाही कळला हे तुला? काय? अरे म्हणजे आपण बाहेर कुठंतरी जाऊन चहा घेऊ. आत्ता आलं बा लक्षात. नशीब लवकर समजलं. आणि हा आग्रह फक्त त्याला एकट्यालाच केला. पाणी तरी विचारलं का आपल्याला? हैलो खरंच रे, तुझं बरोबर आहे. या गोष्टी मान्याने किती लपून ठेवल्या नाही का आपल्यापासून? अगदी शेवटपर्यंत मैत्रीचे म्हणत होता. अरे ते तसंच असतं, भामटा घे चिमटा आणि बडबड्याचं हे बाबा बाटा. हे बघा, तिच्या मनात तसं काही नाही, माझ्याही मनात तसलं काही नाही. उगाचच काहीतरी शिजवू नका. मी त्यांना समजावलं. म्हणे मी काय म्हणतो, काय हरकत आहे तिच्याबद्दल विचार करायला? आता तुझी 2 वर्ष झालीत. यावर्षी तुझं शिक्षण सेवक पद पूर्ण होतंय. अरे अशी सुंदर पोरगी शोधून सापडणार नाही. काही पण बोलू नको रे. नाही काय वाईट आहे का ती? अरे तसं नाही, पण बोलता बोलता आम्ही थांबलो. हे बघ, आता पण नाही बिन नाही, डायरेक्ट आरपार करून टाका. अरे उन्हाळ्यात घरच्यांनी लग्नाचा विषय काढला होता, पण मीच त्यांना बोललो की 2-3 वर्ष लग्नाचा विचार करणार नाही. मग काय आता काय काठी हातात आल्यावर लगीन करणार का? तसं नाही रे. मग कसं? बघ, तुला तर माहिती आहे आपलं अजून शिक्षण सेवक चालू आहे. 3,000त आपलंच भागता भागत नाही. कुटुंब कसं चालवणार? मग ये 3 वर्षांनी तिच्या पोरांना शिकवायला. काय बोलतोय जिथे? खरं ते सांगतो आपण. मुली काय इतक्या वर्ष बिन लागण्याच्या राहणार आहेत का? तिच्या घरचे यावाना स्थळ शोधत असतील, ते करून टाकतील तिचं ह्या वर्षी लग्न. तू राहा बियाणाला. मग काय करू? काय मी काय करू? तिला सरळ विचार ना. कोण? मी? मग काय मी विचारू? अरे पण तिच्या मनात काय असेल कोणाला ठाऊक. मला वाटतं घाई करायला नको रे. हे बघ मान्या, तुझ्याकडं अजून 9 दिवस आहेत. या 9 दिवसात तू तिला विचार. नाही विचारलं तर विषय संपला म्हणून समज. माझ्याकडे एक आयडियाची कल्पना आहे. जीवन्या अंथरुणातनं उठला. कुठली? तिचा मोबाईल नंबर घे, फोन करून टाक तिला. अरे माझ्याकडे कुठे मोबाईल? मग घे. वा, इथे विष खायला पैसे नाहीत आणि म्हणे मोबाईल घे. हे बघ मान्या, मोबाईल घेतल्याशिवाय तुला गत्यंतर नाही. तुला जे काय बोलायचं आहे ना, मोबाईलवर मोकळेपणानं बोलू शकतो. मन मोकळेपणाने. प्रत्यक्षात तुझी तू मै होईल. अरे मोबाईलवर बोलताना पण त्याचा हात कापल. मग आपल्याला त्याच्या कानाजवळ त्याचा मोबाईल धरून ठेवायला लागल. आम्याने विनोद केला तसे सगळे खो खो हसायला लागले.
चला चला 2 वाजले, झोपा आता, बराच उशीर झाला आहे. मीही तोंडावर पांघरूण घेऊन झोपी गेलो. 5 दिवस झाले. ट्रेनिंग चांगलं चाललं होतं. पूजा आणि माझी आता गाढ मैत्री झाली होती. कॉलेजची पूजा आणि आत्ताची पूजा यात खूप तफावत होती, पण अजूनही मी तिला प्रेमाविषयी काही बोललो नव्हतो. दुपारनंतर कुलपती मेंगाळ साहेबांनी आम्हाला एक नवीनच खेळ शिकवला. या खेळात प्रत्येकाला एक चिठ्ठी देण्यात आली होती. तिच्यामध्ये एक शब्द दिला होता. त्या शब्दावर आपली मतं मांडायची. मला मैत्री हा शब्द आला. त्यावेळी मी मैत्री आभाळा एवढी ही माझी कविता सगळ्यांपुढे सादर केली. सगळ्यांना ती खूप आवडली, विशेषतः पूजाला. ती कविता तिने तिच्या डायरीत लिहून गेली. त्यावेळी मी तिला किशोर मासिकात माझ्या कविता आल्याचंही सांगितलं. पूजालाही माझ्या इतकी साहित्याची आवड होती, त्यामुळे आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. सुट्टी कधी झाली कळलंही नाही. घड्याळात बघितलं तर 5 वाजले होते. आम्ही हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी आलो. चहा घेत घेत आम्ही गप्पा मारत होतो. माने आता 4 दिवस राहिले. या 4 दिवसात तू काय बोलला नाही तर तुझी लव्ह स्टोरी तुझ्या डायरीतच राहणार बरं का, मंद्या म्हणाला. तसा मी जागसा हादरलो. माझी भेदरलेली नजर बघून सिगरेटची ॲश ट्रेमध्ये टाकत तो बोलला, सॉरी यार, काल तुझी डायरी हातात पडली, वाचून काढली सगळी. मला मंद्याचा राग आला, पण मी तो कंट्रोल केला. मग जित्या बोलला, अरे मान्या खरंच की आता फक्त 4 दिवस राहिले. अरे आता विचार कर, परत वेळ निघून गेली ना, उपयोग नाही काय बरं का. मी गप्प राहिलो, काहीच बोललो नाही. त्या दिवशी रात्रभर विचार केला की काय करावं, तिला कसं विचारावं, तिच्या मनात माझ्याविषयी काही असेल का, आमच्या घरचे सहमती देतील का, तिच्या घरचे काय म्हणतील, तिचे भाऊ विरोध तर करणार नाहीत ना. अनेक प्रश्न भेडसावत होते. काय करावं मला काही सुचेना. पण शेवटी त्याच विचारात मला झोप लागली. रोज ट्रेनिंगला जाताना मंद्या आणि संध्या मला विचारण्यासाठी हिंमत द्यायचे. कितीतरी वेळ समजावून सांगायचे. तिचा माझ्याकडे किती ओढा आहे हे पटवून द्यायचे. माझ्या मनाची समजूत घालून पॉझिटिव्ह थिंकिंग करायला लावायचे आणि त्यांनी केलेल्या उपदेशानं माझ्या अंगात शक्ती संचारलायची. मला एक वेगळंच बळ मिळायचं. रोज एका नव्या आशेनं ते माझ्याकडे बघायचे. पण पूजा समोर येताच फुग्यातनं हवा जावी तशी माझी अवस्था व्हायची. तिच्या पुढे बोलायची माझी हिंमत होत नव्हती. मंद्या आणि संध्या मला खाणाखुणा करून बोल म्हणून सांगायचे, पण माझ्या तोंडातनं शब्द फुटत नसत. मग 5 वाजता ट्रेनिंग संपल्यावर मला त्यांच्या शिव्यांना सामोरं जायला लागायचं. प्रत्येकजण माझ्यावर खापर फोडायचा. मी मात्र त्यावेळी गप्प बसून ऐकायचो. त्यांची माझ्याविषयीची तळमळ मला जाणवत होती. माझ्या प्रेमापोटीच ते बोलत होते ना, पण मी तरी काय मुद्दाम करत होतो का. मला बोलायची हिंमतच होत नव्हती, पण ते ऐकून घ्यायला तयार नव्हते. शेवटच्या दिवशी मात्र त्यांनी मला बजावून सांगितलं की मन्या, ही शेवटची संधी, आजचा दिवस फुकट घालवलं तर आयुष्यभर पास्तावशील. नंतर म्हणशील मित्रांचा चांगला सपोर्ट होता, पूजा पुढे होती, थोडी हिंमत केली असती तर बरं झालं असतं. नीट विचार कर, अजून वेळ गेलेली नाही आहे. शेवटच्या बॉलला 6 मार, मॅच जिंकून टाक, अशी सुवर्ण संधी पुन्हा येणार नाही. मग मी मनात थोडा विचार केला, मनाची चांगली तयारी केली. काहीही झालं तरी आज पूजाशी बोलायचं मनाशी ठरवून टाकलं. पूजाने हो म्हटल्यावर संध्याच्या रूमवर मी सगळ्यांना पार्टी द्यायचं ठरलं. त्यासाठी ट्रेनिंग सुरू झाल्यावर सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. ट्रेनिंगचा शेवटचा दिवस सुरू झाला. ट्रेनिंगमध्ये शिक्षकांचे वर्गात 5 ग्रुप पाडले होते. रोज एका ग्रुपचा परिपाठ असायचा. आज आमच्या ग्रुपचा होता. आमच्या ग्रुपचा मीच लीडर असल्यामुळे सगळी जबाबदारी माझ्यावर होती. दाराला पानाफुलांचं सुंदर तोरण लावलं होतं. आमच्याच ग्रुपच्या अश्विनी मॅडमनी दारात सुंदर रांगोळी काढली होती. संध्या आणि मंद्यानी पुष्पगुच्छ तयार केले होते. राष्ट्रगीत प्रार्थना म्हणून झाली. मग मंद्यानी बोधकथा सांगितली, संध्यानी पेपरमधल्या बातम्या वाचल्या. मी उपस्थित सगळ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. मग आईविषयी छान कविता सादर केली. ती सगळ्यांना आवडली. मग आम्ही सगळेजण आमच्या जागेवर बसलो. त्यावेळी आमचे कुलपती मेंगाळ साहेब यांनी माझं आणि ग्रुपचं विशेष कौतुक केलं आणि परिपाठ आवडल्याचं सांगितलं. मान्या, चांगलं इम्प्रेशन पडलं बरं का पूजा पुढं. मंद्या हात दाबत म्हणला. मी गालात हसलो. तासाला सुरुवात झाली. 12:30 वाजेपर्यंत काही हालचाल करता आली नाही. 12:30 वाजता चहा आल्यावर ब्रेक झाला. पूजा पाठीमागे येऊन आमच्याबरोबर गप्पा मारत होती. पण वर्गात सगळाच गोंधळ असल्यामुळे मन मोकळं बोलता नाही आलं. मित्रांनी दुपारच्या सुट्टीत मला काय करतोस म्हणून विचारलं, तेव्हा ट्रेनिंग संपल्यानंतर मी तिच्याबरोबर बोलतो असं मी म्हणालो.
दुपारची सुट्टी संपली, आम्ही वर्गात आलो. आज घड्याळ खूप पळतं आहे असं वाटत होतं. वेळ कसा जातो आहे कळत नव्हतं. आज डोळे भरून पूजाला बघून घ्यायचं होतं. परवापासून शाळा सुरू होणार होत्या, नंतर पूजा कधी भेटेल गॅरंटी नव्हती. आज ट्रेनिंगचा शेवटचा दिवस असल्याने लेक्चरचं नव्हतं. कुलपती आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आम्ही घेतला. त्या कार्यक्रमात मी माझं छोटंसं मनोगत व्यक्त केलं. खरं म्हणजे आज मला बोलता येत नव्हतं, कारण पूजा आपल्याला सोडून जाणार म्हणून मी भारावून गेलो होतो. कार्यक्रम संपला, ट्रेनिंग आटोपलं, प्रत्येकजण आपापल्या वाटेनं जायला लागला. पूजा मागेच होती. म्हण्या जाल एकाच्या दे धडक बे धडक. मंद्या बोलला. मी पूजाजवळ गेलो. पूजा बॅगमध्ये पुस्तकं भरत होती. पूजा चाललीस? हो रे, 10 दिवस कसे संपले कळलंही नाही, नाही का रे? हो ना, असंच वाटत होतं की 2च दिवस झालेत फक्त ट्रेनिंग सुरू होऊन. मजेत गेले ना दिवस? हो, खूप मजेत गेले. आता परत कधी भेटणार? बघू, नशिबात असेल तर भेटू. तिने तिचा मोबाईल पर्समध्ये ठेवला तेव्हा मी तिचा नंबर मागितला. ती हसली. तिने मला नंबर दिला. मी डायरीत लिहून घेतला. बरं मग येऊ, फोन कर मला या नंबरवर. आणि मोबाईल घेतलास तर नंबर द्यायला विसरू नको. पूजा, काय रे? मला बोलायचं होतं तुझ्याशी. मग बोल. इथे नको, आपण बाहेर जाऊयात? हो ठीक आहे की. मग आम्ही तिथल्याच हॉटेलमध्ये गेलो. दोघं बसल्यावर कोणीच कुणाबरोबर बोललो नाही. अगदी शांतता. मग मीच पूजाला म्हटलं, पूजा काय घेणार? चहा. मी वेटरला 2 चहाची ऑर्डर दिली. बरं काय बोलणार? पूजा मुद्द्यावरच आली. माझं तर अवसान गळालं, काय बोलावं कळेना. कशाबद्दल? अरे तू मगाशी काहीतरी बोलणार होतास ना? हां, ते होतं. मला विचारायचं होतं परत कधी भेटूयात. मी घाबरलो होतो. काय बोलावं मला सुचत नव्हतं. त्यावर ती म्हणाली, बघू गावाला जाताना कधी भेट झाली तर. गावाला जाताना एकटीला जायला लागतं, तेवढी सोबत होईल तुझी. हो चालेल की. मी मान हलवत बोललो. गावाला जाताना आपण बरोबर जात जाऊ, पण परत कधी जाणार आहेस गावाला? मी फोन करून कळवीन की तुला. वेटरने 2 कप टेबलवर ठेवले. मी चहाचा कप तिच्यापुढे सरकवला. माझ्या मनात अजून समुद्रमंथन चालू होतं. विचारू का विचारू नये हा प्रश्न मला भेडसावत होता. माझ्या मनाची चलबिचल होत होती. पूजा कधीची बोलत होती, पण माझं तिकडे लक्ष नव्हतं. माझ्या मनाची द्विधा स्थिती झाली होती. अरे मनोज, काय म्हणतेय मी? तिने चुटकी वाजवत मला विचारलं. मी भानावर आलो आणि म्हणालो, हो बोल ना. काय बोल ना, लक्ष कुठं आहे? काय म्हणत होती सांग ना. अरे मी तुला विचारत होते, घरी कोण कोण असतं तुझ्या? काहीसा क्षणभर थांबलो आणि म्हणालो, आई, बाबा, माझा छोटा भाऊ बबलू. तुझ्या घरी कोण असतं? आई, बाबा, आजी, आजोबा आणि आमचा सगळ्यांचा लाडका स्वप्नील, माझा छोटा भाऊ. एकदा येणार आहे घरी, तुझी ओळख करून देते सगळ्यांबरोबर. हो येईन एक दिवस. मग थोडा विचार करून मी तिला विचारलं, इकडे कोणाबरोबर राहतेस? ठाण्याच्या 2 शिक्षण सेविका आहेत, त्यांच्याबरोबर राहते मी. कधी नाना मास्तर नगरमध्ये आलास तर ये ना. हो नक्कीच येईन. अगं बाई, काय झालं? बोलण्याच्या नादात 6:30 वाजले कधी कळलंच नाही. आपल्याला निघायला पाहिजे. भारतानं फायनल मॅच 1 रननं हरावी तशी माझी अवस्था झाली होती. आम्ही दोघं खुर्चीतनं उठलो. हॉटेलमधून बाहेर आल्यावर समोरून येणाऱ्या रिक्षाला तिने हात केला. रिक्षा आमच्या समोर येऊन थांबली. माझ्या हृदयाचे ठोकेही थांबल्यासारखे झाले. आता पूजा आपल्याला सोडून जाणार या भावनेनं मन व्यथित झालं. पूजा माझ्याकडे वळाली. मला म्हणाली, बरं मनोज, येऊ मी? माझ्या तर ओठातनं शब्द बाहेर पडेना. मी स्तब्ध झालो. ती गालात हसली. रिक्षात बसली. मी तिच्याकडे बघत राहिलो. तिने मला बाय केला. पूजा रिक्षातून दूरवर जाईपर्यंत मी तिच्याकडे बघत होतो. रिक्षा दूरवर दिसेनाशी झाली. मग माझी पावलं संध्याच्या रूमकडे वळाली. एवढ्या वर्दळीसुद्धा आज मला खूप एकटं वाटत होतं. रूमवर गेल्यावर मित्रांना काय तोंड दाखवणार? कुठल्या तोंडानं त्यांच्याकडे जायचं? त्यांना काय उत्तर द्यायचं? अशा असंख्य भडीमार प्रश्नांचा माझ्यावर होत होता. मी त्या प्रश्नांची उत्तरं शोधत निघालो होतो. नुकत्याच पडलेल्या काळोखात ती कुठं हरवली होती कोणाला माहिती. त्या विचारात रूम आल्याचं कळलंही नाही. मी आत प्रवेश करताच सगळे टावकारले. म्हणे काय झालं? झालं का काम? काय म्हणली काय ती? आता पार्टी कुठं देणार? सुरुवात कोणी केली? तिने केली का तू केली? ती हो म्हटली ना रे. अरे मान्या काय झालं? गप का? ती नाही म्हणली का? नाही रे, हिंमतच नाही झाली विचारायची. मी खालच्या आवाजात बोललो. तसे सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. सगळे जाग्यावर खाली बसले.
माझा पडलेला चेहरा बघून जित्या म्हणला, जाऊ दे मान्या, कधी कधी सचिन तेंडुलकर सुद्धा झिरोवर आऊट होतो, नको मनाला लावून घेऊ. हाँ चल रे चल, खुशी में ना सही गम में तो जरूर पियेंगे. आम्हाला काय पिण्यासाठी फक्त कारणं पाहिजे, बाकी काय. पण त्या दिवशी रूममधलं वातावरण थोडं गंभीर झालं होतं. मला तर जेवायची इच्छा नव्हती, पण मंद्याच्या आग्रहामुळे बळच 2 घास पोटात ढकलले. मंद्या, आम्ही आणि संध्या रात्रभर पिऊन तिघांनी आपलं दुःख प्रकट केलं. बाकीचे हळहळत झोपी गेले आणि मी मात्र तळमळत होतो रात्रभर, या कुशीवरून त्या कुशीवर. पूजाचे अनेक प्रसंग दृष्टीपटलावर फ्लॅशबॅक मारत होते. रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही. मी तडफडत होतो पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखा. मित्रांनो, हा 13वा भाग इथेच संपला. 14वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.